प्रियाला प्रीत कळेना. किती छान माहिती दिली ग ह्याच्यात. हो बाई. सासूबाई याच्यातनं इतकी सविस्तर माहिती दिली आहे सगळी. म्हणजे बाळणपणात काय करायचं असतं, काय काळजी घ्यायची असते वगैरे. आपल्या वेळेला नव्हती अशी पुस्तकं नाही. आणि हे चित्र किती छान आहे. आपल्याला काय पूर्वीची आपली मोठी माणसं सांगायची तेवढंच कळायचं. इथे तू सगळं चित्रातनं पण दाखवलंय. असंच पाहिजे बाळा मला. आणि मला पण ती हवी आहे, सांगते आताच, तुझ्यासारखी गोड. अरे अरे अभि, आलास तू? काय रिझल्ट आला सांग ना. मी जी काही अपेक्षा केली होती त्यानुसार नाही झाला. अरे ठीक आहे. मी जेवढी काही अपेक्षा ठेवली होती त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने खप झालाय. काय अभि? खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय मॅगझिनला. आणि पहिल्या दिवशी 90% जास्त खप झालाय. माले खरंच खूप छान झालं. सुरुवातीला केवढं घाबरवून सोडलं होतंस तू आम्हाला. आता माझ्या पांडुरंगाचे आभार मान. त्याने दिलं हे सगळं तुला, कळलं? बघ, शेवटी तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालं आणि दुसरं सुद्धा फळ मिळालं, हो की नाही? खरंच चमिका, खूप मदत केलीस तू अभिला. तुम्ही एकमेकांना दिलेल्या साथीमुळे आणि तुमच्या मेहनतीमुळे मिळालं यश तुम्हाला. बाळा, अशीच प्रगती करत राहा, नेहमी पुढे जा. आजी, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा यामुळेच हे यश मिळालंय. आता अजिबात मागे नाही वळून बघायचंय. आता आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख, आनंद आणि एक छोटस बाळ येणार आहे. अभि, बघ ना, आपल्या प्रेमाची खूण, आपलं बाळ असणार आहे आपल्यासोबत. किती छान ना. हो ना शमी, मी जेव्हा कधी आपल्या दोघांचा विचार करतो ना तेव्हा मला आपले पूर्वीचे दिवस आठवतात. जरा एकमेकांशी बोलायचं म्हटलं, जरा चार प्रेमाच्या गोष्टी करायच्या म्हटल्या किंवा थोडासा वेळ एकमेकांबरोबर घालवायचं जरी म्हटलं तरी किती प्रॉब्लेम्स यायचे ना. सारखे सारखे काहीतरी बहाणे करावे लागायचे. आपण आता असं काही करावं नाही लागणार. का? बाळ येत आहे ना आपलं. त्यामुळे त्याच्याबरोबर मी जे जे काही करेन ते जणू काही तुझ्या बरोबर केल्यासारखंच वाटेल मला. पण मला खूप छान वाटतंय आपलं बाळ. नाही आय नो. मी तर आतुरतेनं वाट बघतोय ग. पण मला सांग, हे असं 9 महिनेच लागतात का? त्याच्या आधी असं काही? आता उगाच काही बडबड करू नकोस. खूप वेडा असतो. अरे हो, बरं झालं आठवलं. आज ना संध्याकाळी आशुदीला भेटायला जायचंय. का ग, काही टेन्शन आहे? हो, म्हणजे तिचा फोन आला होता मला. थोडीशी टेन्शन मध्येच वाटत होती. जाऊया? हो, जाऊयात ना. तिला न्यूज पण देऊयात आणि भेटल्यावर. बरं, तू डॅडने कळवलंस ना तुझ्या? हो, मी फोन केला होता डॅडना. खूप छान वाटलं त्यांना. वाटणारच, आता आजोबा बनणार आहेत ते. बरं चला मग आवरू आणि संध्याकाळी जाऊयात आशूला भेटायला आपण तिघही. तिघे? तू, मी आणि आपलं बाळ. कुठे गेले हे दोघे? कधी येणार आहेत? आशुदी, अरे तुलाच फोन लावत होते. खूप वाट नाही ना पाहायला लावली? नाही.
बरं बोल, तू काहीतरी सांगणार होतीस. नाही, तू काहीतरी सांगणार होतीस ना, तू आधी सांग. बर. अभि, सांग ना. सांग ना. आशुदी, तू मावशी होणार आहेस. अरे अरे वा, कॉंग्रॅट्स. खूप चांगली बातमी दिली. हो, आता शमिका, तुला तुझी काळजी घ्यावी लागेल आणि बाळाची पण काळजी घ्यावी लागेल. हो. तू आणि जय कसे आहात? खुश आहात ना? हो, ठीक. अश्वती, काय झालंय? नाही, खूप टेन्शन मध्ये दिसतेस. काय झालं? बोल ना, काय सांगणार होतीस ना? ऍक्च्युली शमी, मला तुला एक सांगायचंय. इनफॅक्ट ऐकवायचंय. मी काल आमच्या घरात एक रेकॉर्डिंग ऐकली, टेप रेकॉर्डरवर, आणि ती रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आणले. प्लीज एकदा ऐकून घ्या. हो. हा तर एक मिनिट, हा मम्माचा आवाज आहे ना? हो, मम्माचा आवाज आहे, पण दुसरा कोणाचा आवाज आहे ते कळत नाहीये. आणि मम्मा फार टेन्शन मध्ये वाटतेय. एक काम कर, परत एकदा प्ले कर. हो. दुसरा आवाज कळत नाही कोणाचा, पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुमची मामा कुठल्या तरी संकटात आहे. नाही, या रेकॉर्डिंग मध्ये ना नक्कीच काहीतरी घोळ आहे. हा दुसरा माणूस कोण नाही शोधूनच काढलं पाहिजे. हे बघ, तू अलर्ट राहा. आपण नक्की शोधून काढूया हे सगळं काय ते. आणि स्वतःची काळजी घे, ठीक आहे? डोंट वरी. हो. नमस्कार, मुंबई तडका 99.9 FM वर मी तुमचा लाडका आरजे अभिजित. आज काही खास जुनी गाणी घेऊन आलोय, कारण आजची थीमच आहे आपली ओल्ड इज गोल्ड. तुम्हाला आवडणारी काही जुनी गाणी आज परत एकदा या खास शो मध्ये. पण त्याआधी आपलं एक वेगळं कॉन्टेस्ट सुद्धा चालू आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला आवडणारी मुलांची किंवा मुलींची 4 वेगळी अशी नावं सांगायची आहेत. म्हणजे नावं कुठलीही चालतील, तुम्हाला आवडणारी अशी, पण काहीतरी युनिक, काहीतरी वेगळे पण हवं त्या नावांमध्ये. चला, मला पटकन फोन करा. लेट्स सी माझा आज पहिला कॉलर कोण आहे. हॅलो. हाय अभि, मी निहारिका बोलते, ठाण्याहून. हाय निहारिका, बोल. तुझी आवडती नावं कुठली 4? मला 4 नावं खूप आवडतात. ती म्हणजे शुभम, केदार, श्रीरंग आणि मंदार. शुभम साऊंड्स नाईस. ऑलराईट, थँक्यू सो मच. पण निहारिका, बाय द वे, तुझं नाव सुद्धा फार गोड आहे. थँक्स अभिजित. थँक्यू फॉर कॉलिंग. नेक्स्ट कॉलर बघूयात कोण आहे. हॅलो. हॅलो अभिजित, मला मिश्का, आदर्श, प्रसाद आणि मृणालिनी ही नावं आवडतात. मिश्का. मिश्का साऊंड समथिंग डिफरंट. पण या नावाचा अर्थ काय माहितीये तुला? मिश्का म्हणजे आनंद, हॅपीनेस.
बाय द वे अभि, तुझ्याकडे काय आनंदाची बातमी असेल तर आम्हाला तुझ्या लिस्नर्सना आवडेल ती बातमी ऐकायला. तशी बातमी आहे पण इतक्यात नाही सांगणार. वेळ आल्यानंतर नक्की सांगेल. पण तोपर्यंत ऐकत राहा आपला आजचा खास कार्यक्रम ओल्ड इज गोल्ड इज द थीम 99.9 FM मुंबई तडका. ऐकताय तुम्ही तुमच्या लाडक्या RJ अभिजित बरोबर. हा अभि पण हा चंद्या ऑल द बेस्ट आहे तुझ्या कळलं भापो भापो. बापू म्हणजे काय? अगं भापो म्हणजे एक मिनिट मी सांगतो. माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. शमिका ए अरे सॉरी माझा डोळा होता. काय चालवलंय तू? एवढ्या उशिरापर्यंत जागी आहेस, जेवली पण नाहीस. मी काय सांगितलं होतं तुला? अरे हो मी म्हटलं तू आलास की मग जेवूया. अगं असं कसं वाटलं तुला? हे बघ आधीची आणि आताची गोष्ट वेगळी आहे. आता तुला काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची. अरे पण मी आजच वाट पाहते असं काही नाहीये. मी मी तुला आपण- म्हंटल ना आधीची आणि आताची गोष्ट वेगळी आहे. तुला काळजी नको घ्यायला का तुझी? काहीतरी वेड्यासारखं वागतेस. काळजी काय ती फक्त तुलाच आहे है ना. हे बघ मला तसं नव्हतं म्हणायचं. मला तू तू चिडतेस काय? ओके मॅम आय एम सॉरी. मी आता तूच सांग, मी हे सगळं तुझ्या आणि बाळाच्या काळजीपोटीच बोललो ना. आय मीन ओरडलो ना, म्हणजे बोललोच ऍक्च्युली. प्लीज माफ कर. इथून पुढे असं रागावून नाही बोलणार ना माझ्याशी. नाही बोलणार. ठीक आहे. चला आम्हाला दोघांनी खूप भूक लागली. दोघांना म्हणजे? अरे विसरलीस? मला आणि आपल्या बाळाला. काहीतरी उगाच काहीतरी काय आता दोघं नाही. हा चल वाट. काय केलंस? अरे क्या बात है. भरली वांगी तू केलीस? नाही हे सगळं आईंनी केले. आई मला आजकाल काही करू देत नाहीत. गुड. माझीच आई येते. अजिबात कामं करू नकोस प्लीज. आराम कर ना शमी. अरे हो आणि आजपासून जागरण बंद. बरं ठीक आहे. Okay. आय एम सॉरी. ठीक आहे. मी पण. ओके चल. अगो पुरे गो. आणि हे बघ थोडंफार काम करायला काही हरकत नाही. थोडासा व्यायाम हवाच शरीराला. हा मात्र दगदग होऊ देऊ नका. नाही का आजी? अगदी बरोबर. बरोबर ना. मला तर असं वाटायला लागलंय जणू काही मीच प्रेग्नेंट आहे. काय बोलतोय? आता फक्त या आजच्या दिवसभरातल्या 2 परीक्षा वहिनी मला खूप टेन्शन आलंय ग. कसा होणार आहे आमच्या नाटकाचा प्रयोग? मी खूप नर्वस झालोय. अरे चंदू होईल सगळं नीट. अरे कसला नर्वस होतोयस तू? हा परीक्षेला जाताना सुद्धा कधी नर्वस झाला नाहीस? हे आजी काही काय म्हणतेस तू? मागच्या परीक्षेत मी पहिला आलो होतो आठवतंय ना. मग अजून काय हवंय? मग हे बघ सगळ्यांना सगळं माहितीये. एवढंच तोंड करून बसू नको. सगळं नीट होणार. सगळं छान होणार. नक्की ना? हो नक्की. बघा आता तुझ्या वहिनीने आशीर्वाद दिलाय म्हटल्यानंतर सगळं ठीक होईल. देवा आता फक्त तू नाटक तारून दे, बाकीचं मी पाहतो. वहिनी मी निघू आता. चला. मिस्टर रोमिओ हा ऑल द बेस्ट. हा हो माय. अभि हा. काय? ऑल द बेस्ट. ओ हा 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 चंद्या ऑल द बेस्ट आहे तुझ्या कळलं भापो भापो. अरे बापू म्हणजे काय? अगं भापो म्हणजे एक मिनिट मी सांगतो. भापो म्हणजे भावना पोहोचल्या. ती आमची कोड लँग्वेज. हा अरे कसली कोड लँग्वेज? मी सांगतो. तू सांग. बरं वहिनी मला अजून एका गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. काय झालं? म्हणजे माझं आणि रियाचं रिलेशन आजी ऍक्सेप्ट करेल ना? हा पण त्याच्यासाठी तुम्हाला दोघांनाच मस्का मारायचा ना तिला. ते सगळं तू आमच्यावर सोडून दे आणि बिनधास्त राहा. ओके नक्की ना? नक्की. बस आता फक्त नाटक नीट होऊ दे देवा. चला बाय. बेस्ट लक. बाय आजी टाटा बाय. नीट कर रे. हो हो. हा खुळ आहे ग बाई. खरंच खुळ आहे. केवढी धांदल आणि केवढं काय. पुरे गो पुरे म्हणते ना. ऐकलं तर ऐकू दे. माझ्याशी त्याचं काही लेनदेन नाही.
मला माझे पैसे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहिजेत. नाही मिळाले तर लक्षात ठेवा माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. शेवटचं सांगतो. माझी या प्रियाला प्रीत कळेना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. बघा मी पैसे देणार आहे, फक्त मला थोडा वेळ हवाय. वेळ हवाय किती दिवस हेच ऐकतोय मी. मला आता काय ऐकायचं नाही. आपल्याला आपले पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. खूप बेडा बनवला तुम्ही मॅडम, पण आता नाही. काय बोलताय तुम्ही? मी पैसे देणार आहे. आणि हो, यावेळेला जर का आपल्याला चुना लावलात ना तर लय भारी पडेल तुम्हाला. तुम्ही हळू बोला. तुम्ही कुठे, तुम्हाला कोणी ऐकलं तर? ऐकलं तर ऐकू दे, माझ्याशी त्याचं काही लेनदेन नाही. मला माझे पैसे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहिजेत. नाही मिळाले तर लक्षात ठेवा माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. शेवटचं सांगतो. चल रे पक्या. मम्माला हे लोक का धमकवतायत आणि कशासाठी? नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा माणूस मॉमला का धमकावतोय? ह्याचा त्या टेप मधल्या आवाजाशी तर काही कनेक्शन नसेल ना? मला वाटतं हे सगळं मी शमी आणि अभिला सांगायला हवं. मे बी ते काहीतरी मदत करू शकतील. मिसेस मॉमी. अरे अभि आलास? बरं थांब, मी पटकन पाणी आणते. आणि हो, चहा घेणारच तू? तू 1 सेकंड बस शांत. अरे वर हो, बस. आता अजिबात दगदग करायची नाही. ओके, मला जे हवं असेल ते किचन मध्ये मी जाऊन स्वतः घेईन. ओके. अभि. हा, हे बघ, डॉक्टरकडे जाऊन मी हे तुझ्या जनरल हेल्थ चेकअपचे रिपोर्ट्स आणले. चल मी तुला दाखवतो. एव्हरीथिंग इज नॉर्मल. ओके. घेऊन येशी कोवळे ऋतू सुगंधी साथ हे. नवीन भाषा कोणती नजर काही बोलते. साऱ्या सरिया माझ्याच पाशी शिंब तू होईना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. हे बेटाबाई रडतेस काय? नाही रे, रडत वगैरे नाहीये. मी खूप एक्सायटेड झाले आपल्या बाळाचा चेहरा बघायला. काहीतरी वेगळंच फिलिंग आहे नाही? बघा, म्हणजे काही दिवसांपूर्वी तूच म्हणत होतीस की अभि आपल्या बाळासाठी आपण जरा वेळ घेऊया, तितक्यात नको. आणि आता तूच उत्सुक आहेस त्याचा चेहरा पाहायला. बरं ऐक, डॉक्टरांनी मला खडसावून सांगितलंय की आता त्यांना काळजी घ्यायला सांगा. त्यामुळे अजिबात रडायचं नाही, दगदग करायची नाही, इथे बसून राहायचं, आराम करायचा आणि मला ऑर्डर्स सोडायच्या. ओके. अरे हो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. पण नाही, मला खरंच वाटतं देव पाठीशी आहे बघ आपल्या. केवढे छान क्षण आलेत आपल्या आयुष्यात. अभि, मला काय वाटतं आपण दोघं मिळून देवाचे आशीर्वाद घेऊया. चल ना, देवळात जायचं. बघा, मला असं वाटायला लागलंय की तुला बहुधा हिंडण्या फिरण्याचेच डोहाळे लागतील. अरे आता आशीर्वाद घ्यायला देवळात जायची काय गरज आहे? मी आत्ताच काय म्हंटल, अजिबात दगदग करायची नाही. ओके. हो, पण- आशीर्वाद घ्यायचे तर घरातल्या देवघरापाशी जाऊ. ओके. चल, सावकाश. अरे हो. गॉड, मला काहीच कळत नाही की पैसे कुठून आणू आता मी. मॉम, 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 अगं ऐक ना. काय सारखं तुझं मॉम मॉम चाललंय? दिसतंय ना तुला मी दुसऱ्या कामात आहे, विचारत आहे. काय? अगं काय झालं? अशी का बोलतेस तू माझ्याशी? रिया, जस्ट लीव मी अलोन.
मी ना खूप खूप अनेक गोष्टींचा विचार करते. जस्ट लीव्ह मी अलोन. अगं मॉम, मी तुला फक्त एवढंच सांगायला आले होते इथे की आज इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये माझा परफॉर्मन्स आहे, म्हणून मी तुझ्याकडनं गुड लक घ्यायला आले होते. ओके, गुड लक. नाउ गो. मॉम, आज संध्याकाळी 5 वाजता माझा परफॉर्मन्स आहे. जर तुला वेळ मिळाला तर प्लीज ये बघायला. फाईन, मला वेळ मिळाला तर येईन मी. ओके, नाउ जस्ट लीव्ह. ओके, बाय. की पैसे कुठून आणू आता मी? माझी या प्रिया